अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत बहुजन समाज पार्टीने ताकद दाखवत प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून बीएसपीचे उमेदवार अजय गोंडाणे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत। दस्तूरनगर येथील मनपा झोन क्रमांक 3 कार्यालयात अनेक समर्थकांच्या उपस्थितीत हा नामांकन दाखल करण्यात आले। बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अजय गोंडाणे यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। दस्तूरनगर येथील अमरावती मनपा झोन क्रमांक 3 कार्यालयात त्यांनी आपले नामांकन दाखल केलेत। यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या बेनोडा भीमटेकडी परिसरातून अजय गोंडाणे निवडणूक लढवत आहेत। नामांकनानंतर माध्यमांशी बोलताना अजय गोंडाणे म्हणाले की गेल्या 15 वर्षापासून मी या भागात विकास कामे करत आलो आहे। जनतेच्या विश्वासावर काम केले असून पुढेही हा विकासाचा प्रवास अखंड सुरू ठेवणार आहे। या नामांकनामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बीएसपीकडनं या मतदारसंघात मजबूत तयारी करण्यात आली असून आगामी काळात प्रचाराला वेग येणार आहे। गेल्या 15 वर्षापासून विकास कामच करत आहोत आणि विकास काम करत असताना मला पूर्णपणे माहिती आहे की कोणत्या परिसरात विकास झाला आहे, कोणत्या परिसरात विकास व्हायचा आहे। आता ज्या परिसरात विकास झालेला आहे त्या परिसरात विकास कमी करावा लागेल, परंतु ज्या परिसरात विकास झालाच नाही या अशा परिसरामध्ये विकासावर जास्त भर द्यावे लागेल। आणि विकास म्हणजे नुसतं नाल्या, रस्ते, लाईट हाच नाही, तर लोकांच्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहेत तर त्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे। जसं साफसफाई, विद्यार्थ्यांकरता वाचनालय, वृद्धांकरता फिरण्याकरिता मोठमोठे गार्डन, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी ते सकाळ संध्याकाळ वॉकिंग करू शकले पाहिजे आणि त्यांचं शरीर हे चांगलं सुदृढ राहिलं पाहिजे। आणि त्याचप्रमाणे परिसरामध्ये अनेक अशा समस्या आहेत की सर्वात मोठी समस्या ही आमच्या संजय गांधी नगरमध्ये वन विभागाची आहे। गेल्या अनेक वर्षापासून 45 वर्षापासून ते त्या जागेवर राहत आहेत, परंतु त्यांना जे काही शासनाच्या सोयी सुविधा आहेत तर त्या अप्राप्त आहे। म्हणजे जसं पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल, रमाई आवास योजनेचं घरकुल हे त्यामुळे त्या ठिकाणी थांबलेलं आहे। परंतु गेल्या 15 वर्षापासून सतत मी तो प्रयत्न करत आहोत। 2018 मध्ये ठरावसुद्धा त्या ठिकाणी तो शासनाकडे गेलेला आहे, परंतु गेल्या 4 वर्षापासून निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे हे सर्व जे काही काम आहे सर्व प्रलंबित आहे। आणि येणाऱ्या आता 15 तारखेनंतर बहुजन समाज पार्टी 16 तारखेला जल्लोष हा साजरा करणारच आहे। कारण की प्रभाग क्रमांक 10च नाही तर प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 9 या संपूर्ण प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात खातं या ठिकाणी बहुजन समाज पार्टी ओपन करणार आहे। आणि 12+ नगरसेवक यावेळेस महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीचे असणार आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मोठा वाटा सत्तेमध्ये हा बहुजन समाज पार्टीचा असणार आहे। आणि त्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी पूर्ण प्रभागांमध्ये ज्या प्रभागामध्ये बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक निवडून येतील त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हा विकास केला जाणार आहे आणि पक्षाला त्या ठिकाणी मजबूत केला जाणार आहे। आतापर्यंत जे काही झालं ते या पुढं कधी होणार नाही याची खात्री ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। आणि माझ्यासोबत वडरपुरामधून ब मध्ये ओबीसी मधून नंदाताई पंकज पवार आहेत, अ मध्ये जवाहरनगरमधून विजयाकीर्ती मनीष भोंगळेताई आहे आणि क मध्ये मी आहे आणि ड मध्ये युवा नेतृत्व ज्याचा बोलबाला ह्या परिसरामध्ये आहे। संपूर्ण चैतन्य कॉलनी असो, वनश्री कॉलनी असो, जयंत कॉलनी असो आणि बेनोडा असो, या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा चांगलं कार्य आहे। आणि असे तळाडीचे कार्यकर्ते गौरव खोंड हे ड मध्ये निवडणूक लढत आहेत आणि असे हे चारही उमेदवार आम्ही लोकांच्या सोयीसुविधा या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने दिल्या आहेत। म्हणजे आपण बघितलं तर वडरपुरा हा एक भाग येतो, संजय गांधी नगर, पंचशील नगर हा एक भाग येतो, त्यानंतर अमरावतीचा विकास झाला नाही आपण म्हणताय, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सत्ताधारी पक्ष आहे। सत्ताधारी पक्षांनी जर खऱ्या अर्थानं लक्ष दिलं असतं तर अमरावतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता, परंतु सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष न देता
हिंदुत्वाकडे जास्त लक्ष दिलं आणि विकासाकडे कमी लक्ष दिलं. आता लोक हिंदुत्व नाही तर लोकांना विश्वास पाहिजे आहे, विकास पाहिजे आहे. आणि विकास जर कोणी करणार असेल तर ते बहुजन समाज पार्टीचे नगरसेवकच करू शकतात. या दृष्टीनं बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकाकडे पाहिले जाते. आपल्या विरोधात आणखी एक पॅनल उभा आहे, दिग्गज उमेदवारांचा panel उभा आहे. मी त्या पॅनलला दिग्गज म्हणत नाही. मी त्या पॅनलला दिग्गज म्हणत नाही, कारण की त्या पॅनलमध्ये गेल्या 10 वर्ष 2 टर्म पडणारे लोक आहेत, गेल्या 5 पंचवार्षिक मध्ये पडणारे लोक आहेत. आणि अशा पडणाऱ्या लोकांना मी दिग्गज कसा काय म्हणणार? मी सातत्यानं 2 पंचवार्षिक लढतो आहे, दोन्ही पंचवार्षिक मध्ये 1000च्या लीडनं मी निवडून येतो आहे. दिग्गज पॅनल हे अजय गोंडाणेचा आहे, बहुजन समाज पार्टीचा, इतरत्र कोणतं दिग्गज पॅनल नाही. या पॅनल पुढे सगळे फिके पॅनल आहेत. बीएसपीचे उमेदवार अजय गोंडाणे यांनी शक्ती प्रदर्शन करत नामांकन दाखल केले आहेत. आता प्रभाग क्रमांक 10 मधील लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.